केंद्र सरकारच्या सर्व प्रचार जाहिराती जनतेच्या पैशातून होतात। त्या जाहिरातीमध्ये देशभर सर्वत्र भारत सरकारऐवजी मोदी सरकार छापण्यात आलंय। हे संविधान विरोधी आहे। पंतप्रधान मोदी म्हणजे भारत देश नव्हे अशी टीका करत सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारची संकल्प यात्रा कार्यक्रम उधळून लावण्यात आली। सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीनं मर्याई चौक सोलापूर येथे हे आंदोलन करण्यात आलं। सोलापूर शहरामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरात 40 ठिकाणी संकल्प यात्रेत व्हॅन फिरणार आहेत। या व्हॅनवर मोदी सरकारची हमीऐवजी भारत सरकारची हमी असा उल्लेख हवा होता, परंतु हिटलरशाही मोदी सरकारनं भारत देशाचं नाव पुसण्याचं काम करताय असा आक्षेप सोलापूर युवक काँग्रेसनं घेत ही संकल्प यात्रा बंद पाडली। 2 दिवसाखाली पाहिला असेल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष माननीय कुणाल राऊत, माननीय आमदार प्रणित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे आंदोलन करत आहोत। काल प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक झाली। नरेंद्र मोदी यांच्या तोंडाला काळं फासलं आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी नरेंद्र मोदींचं नाव आहे त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी भारत लिहिलं आहे। हे संविधानिक शब्द असताना सुद्धा नरेंद्र मोदी येणाऱ्या काळामध्ये जर नरेंद्र मोदी यांची सत्ता आली तर देशाचं नाव सुद्धा हे मोदी ठेवणार आहेत। आपण पाहत आहात सरदार वल्लभभाई पटेलांचं नाव होतं, त्या ठिकाणी स्वतःचं नाव त्यांनी एका स्टेडियमला दिलेलं आहे। अशा विविध ठिकाणी काँग्रेसने ज्या योजना आणल्या त्या योजनेला दीनदयाळ उपाध्याय असतील, विविध RSSच्या संघटनेचे लोक असतील, त्या लोकांची नावं देऊन हे काँग्रेसची योजना हे जनतेपर्यंत पोहोचत आहेत। पण पोहोचवत असताना मोदी सरकार हे भारत सरकार देशाचं नाव पुसून हे फक्त मोदी सरकारचे आम्ही अशा पद्धतीने ते जात आहेत। आजपासून कालपासून या सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रभागात हे चालू आहे। मी पालिका प्रशासन असू दे, जिल्हा प्रशासन असू दे, यांना इशारा देतो, जर आपण ही दुरुस्ती मोदी सरकारची आम्ही या ठिकाणी तर आपण भारत सरकारची आम्ही नाही केलात तर प्रत्येक वार्डात प्रत्येक प्रभागात हा कार्य उधळून लावला जाईल। हा मी युवक काँग्रेसच्या वतीने आपणास इशारा देतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।